20 भागिले कंसात 2.1/3 वजा 4.1/3 अधिक 6.1/3 असिस्टंट पूर्व 2014चा क्वेश्चन आहे. बघा इथे हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत बघा हे, बरोबर. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणायचं यांना. हे असे नाही का सिंपल वे कसं ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर पूर्ण संख्या बघायच्या कोणत्या कोणत्या, म्हणजे पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्यामध्ये इथं बेरजेचं साईन असतं, एवढं लक्षात राहून द्या. अगोदर काय करा, मग पूर्ण संख्या विचारात घ्या. कोणत्या पूर्ण संख्या, इथे ब्रॅकेट ठेवतो. ह्या 20चा नंतर विचार करतो. इथे ब्रॅकेट ठेवला, इथे ब्रॅकेट ठेवला. काय पूर्ण संख्या 2 वजा 4 आणि अधिक 6, बरोबर. यांचं बघा बरं, 6 आणि 2 8, 8मधनं 4 गेलं, खाली किती राहिले, 4 राहिले. आता अपूर्णांक संख्येचा विचार करूया. ही 1/3 प्लस आहे, ही 1/3 मायनस आहे, बरोबर. मग हे नाही काय 0 झाली, हे कटून म्हणजे 0 झाली आहे. राहिले रिमेनिंग काय 1/3, म्हणजेच हे 4 तिथं अटॅच करायचे असं. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता. मग आता ह्याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्या. 4 त्रिक 12 आणि तो एक ॲड करा, 12ने किती 13, 13 छेदामध्ये काय 3. अशा प्रकारे तुमचा सिम्पल फ्रॅक्शन झाला. आता पहिल्यांदा जी स्किप केलेली टर्म काय आहे 20 होती, इथे आता 20 भागिले 13 छेदामध्ये 3 हे कॅल्क्युलेशन करा. आता हे 20 ॲज इट इज राहतील, 3 वरती जातील. आता गुणाकारचं साईन केलं, भागाकारला गुणाकार केला, 3 वरती छेदामध्ये 13 असतील. बघा हे स्टेप तुम्हाला समजण्यासाठी वाढवलं मी. 20 त्रिक किती रे 60, हे 60 छेदामध्ये किती 13. आता भाग द्या, 13 चौक किती 52, मग 60मधनं 52 गेले, खाली किती राहिले 8 राहिले. 8ला भाग जात नाही 13ने, मग असंच फ्रॅक्शनमध्ये दिलं त्याला, म्हणजे 4.8 छेदामध्ये 13 या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4.